पदावनती आणि पदोन्नती. युगपुरुष स्वामी विवेकानंद म्हणायचे, अडचणी या भटक्या कुत्र्याप्रमाणे असतात. आपण त्यांना घाबरून पळायला लागलो तर ते आपल्या पिच्छा सोडत नाहीत. अशा वेळी थोडं थांबावं, निग्रहपूर्वक त्यांच्याकडे बघावं आणि सावकाशपणे पुढील वाटचाल करावी. या अडचणी कुठे गायब झाल्या ते कळणारही नाही. अगदी त्याचप्रमाणे येणाऱ्या अनंत अडचणींनी मी कधीही डगमगलो नाही. उलट त्यांनी मला अधिक मजबूत बनवलं. प्राथमिक आरोग्य केंद्र लोहा येथे मी डिसेंबर 1975 पासून वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. ठरल्याप्रमाणे महिन्याभरात बदली झाली नसली तरी 3 महिन्यात मी तिथून संभाजीनगरला बदली होऊन आलो आणि MS कोर्स पूर्ण केला. तिथून 1980 साली आंबेजोगाई वैद्यकीय महाविद्यालयात माझी बदली झाली आणि मी सर्जन युनिट 1ला रुजू झालो. या सगळ्यात माझी MS ची परीक्षा मात्र राहिली होती. त्यामुळे 1 महिन्याची रजा टाकून मी पुन्हा छत्रपती संभाजीनगरला आलो. चांगल्या पद्धतीने परीक्षा देऊन MS पास झालो. आंबेजोगाईतून 1 महिन्याची रजा टाकताना मी डीन साहेबांना न भेटता आलो होतो. त्यामुळे या परीक्षेनंतर त्यांना भेटून सगळा वृत्तांत सांगितला. त्यांनी ठीक आहे एवढीच प्रतिक्रिया दिली आणि मला एक आदेश घेऊन जायला सांगितला. त्या आदेशात मला हॉस्पिटलच्या सुपरिटेंडंटचा चार्ज दिला होता. माझी सेवा जेमतेम 4 वर्ष झाली होती, तीही वैद्यकीय महाविद्यालयात. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाची मला कसलीच माहिती नव्हती. डीन साहेबांनी मला ही आदेश शिक्षेच्या स्वरूपात दिला होता. त्यामुळे मी पुन्हा त्यांना भेटलो आणि म्हणालो की इथे जेवढे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यात सगळ्यात ज्युनियर मीच आहे. तेव्हा सेवा ज्येष्ठता पाहून इतरांना हा पदभार द्यावा. त्यांचा निर्णय मात्र ठाम होता. त्यांनी मला सल्ला दिला, तुम्ही काही दिवस हे काम करून बघा, नंतर पाहू काय करायचे ते. मी घरी येऊन पत्नीला हे सगळं सांगितलं. ही जबाबदारी अंगावर पडली होतीच तर ती पार पाडण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. प्रशासकीय कामकाजाचा थेट अनुभव नसला तरी माझ्या वरिष्ठांकडून त्याबाबतचे काही धडे मात्र मिळालेले होते. त्यानुसार रुग्णालयासाठी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युअल व MCSR ही पुस्तके घरी आणून गंभीरपणे अभ्यास केला. त्यावेळी मी रोज सकाळी 8 वाजता स्टाफसह राऊंडवर जात असे. OPD व सर्व वॉर्ड यांचा राऊंड घेऊन दुपारी ऑफिसमध्ये बसत असत. माझे हे काम बघून 2-3 महिन्यातच अधिष्ठाता डॉक्टर डावळे साहेब माझ्यावर खुश झाले. माझे नाव महाविद्यालय परिसरात चांगल्या प्रकारे प्रसिद्ध झाले. पुढे प्रशासनाची जबाबदारी अंगावर पडल्यावर या अनुभवांचा मला खूप फायदा झाला. 1980 ते 1982 पर्यंत मी आंबेजोगाई वैद्यकीय महाविद्यालयातच कार्यरत होतो. त्या दरम्यान डॉक्टर डावळे साहेबांनी माझे प्रमोशन नियमित वर्ग 1 अधीक्षक म्हणून करावी व ते होईपर्यंत माझी येथून बदली करू नये असा प्रस्ताव आरोग्य संचालक आणि आरोग्य मंत्र्यांनाही दिला. त्यांच्या प्रस्तावानुसार आरोग्य मंत्र्यांनी तशी शिफारस आरोग्य संचालकांकडे केली. मी प्रमोशनसाठी पात्र होतो, मात्र माझ्यावर बरेच ज्येष्ठ अधिकारी असल्याने संचालकांनी माझ्या नेमणुकीस टाळाटाळ केली. याच दरम्यान नवीन वर्ग सिव्हिल सर्जन संवर्गातील महाराष्ट्रात 40 पदे निर्माण झाली व त्यांची पदस्थापना पदोन्नतीवर ग्रामीण भागात करण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला. अशी आमची पहिलीच बॅच होती. याआधी अशी परिस्थिती नव्हती. आमचे नशीब वर्ग 2 पासून वर्ग 1 पदोन्नती झाले की सिव्हिल सर्जन म्हणून नेमणूक होत असे. त्या वर्षी नवीन पदे निर्माण झाली होती. जिथे मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र होते अशा 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालय असे नाव देऊन तेथे वर्ग 1 अधिकारी व इतर 32 जणांचा स्टाफ नेमण्यात यावा अशी संकल्पना होती. या यादीत सर्वात शेवटी माझे नाव होते. मीच सगळ्यात कनिष्ठ असल्याने ते स्वाभाविक होते. विश्व बँकेकडून ग्रामीण भागातील लोकांना जिल्हा स्तरावरील दर्जाच्या सेवेप्रमाणे सेवा मिळावी ही संकल्पना होती. अपेक्षा अशी होती की जिल्ह्याच्या ठिकाणानंतर जी मोठी शहरे होती तिथे ग्रामीण रुग्णालय होणे अभिप्रेत होते. ही मागणी जिथे करण्यात आली तिथे नियोजनाअभावी त्यांच्या योग्यतेचा विचार न करता मंजूर करण्यात आले. तिथे आवश्यकतेपेक्षा मोठे रुग्णालय व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने असणे अपेक्षित होते. घाई गडबडीत तशी व्यवस्था न करता अधिकारी कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली.
बहुतेक करून छोट्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा प्रकारची ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आली. नगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर हे केवळ 2000 लोकवस्तीचे गाव. गावाच्या बाहेर 2 किलोमीटरवर असे रुग्णालय बांधण्यात आले होते. बाजूलाच ओढा व स्मशानभूमी. मला तिथे पाठवण्यात आले. माझ्यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ व रुग्णालयाचा स्टाफ असे 30-40 जण होते. इतकं सगळं असूनही ओपीडीत रुग्ण मात्र जेमतेम 10 ते 20 इतकेच असायचे. शासनाच्या या नियोजनाला काय म्हणावे हे मला समजत नाही. मला वाटते त्याचे मूळ 1970च्या निर्णयात दडलेले असावे. आरोग्य खात्यात 2 पदे होती, सर्जन जनरल व संचालक आरोग्य सेवा. सर्जन जनरलच्या अधीन 20 रुग्णालये व 8 वैद्यकीय महाविद्यालये होती. त्यांच्या ताब्यातील या सर्व ठिकाणी रुग्णाचे व्यवस्थापन हेच मुख्य कार्य होते. परिणामाचा अभ्यास न करता मंत्रालय स्तरावर मात्र 1970च्या दरम्यान सर्जन जनरल हे पद रद्द करून 2 संचालनालयाची स्थापना करण्यात आली. एक संचालक वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन व दुसरे पद संचालक आरोग्य सेवा असे करण्यात आले. संचालक आरोग्य सेवाच्या अधीन फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रे होती व त्यांच्याकडे रोग प्रतिबंधात्मक कार्य, लसीकरण वगैरे होते. त्या विभाजनानंतर 20 जिल्हा रुग्णालय आरोग्य संचालनालयाला जोडण्यात आली. आरोग्य संचालक फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रावरती नियंत्रित करीत असत. त्यांचे फक्त MBBS आणि त्यानंतर रोग प्रतिबंधक शास्त्राचा डिप्लोमा झालेला असे. त्यामुळे त्यांना रुग्णालयासंबंधी फारशी काही माहिती नसे. जिल्हा रुग्णालय आता त्यांच्याकडे देण्यात आले. नियोजन करणारे वरिष्ठ अधिकारी प्रतिबंधात्मक सेवा बघत असल्यामुळे त्यांचा हॉस्पिटल प्रशासनाचा अनुभव कमी पडत होता. त्या कारणाने रुग्णालयांच्या स्थापना चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे याचा मूळ हेतू सफल होऊ शकला नाही. या ठिकाणी निवासस्थाने बांधली नसल्याने माझी गैरसोय होत होती. राहण्याची सोय नसल्याने मी कुटुंबाविना एकटाच राहत होतो. स्वाभाविकच जेवणाचे हाल होत होते. एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या घरून माझा जेवणाचा डब्बा यायचा. कामही नाही आणि राहण्याची जेवणाची सोयही नाही. ही गोष्ट मी उपसंचालक व संचालकांना पत्र लिहून कळविली. तिकडून याचे काहीच उत्तर आले नाही. जवळपास 1.5 वर्ष अशा परिस्थितीत राहून मी कंटाळलो होतो. मनात विचार आला की गावी जावे. घरी नातेवाईक, आप्तेष्ट आणि थोडी शेती होती. देगलूरला पोस्टिंग घेऊन काम करावे असा विचार प्रबळ होत होता. देगलूरला वर्ग 1चे पद नसल्याने हा मनसुबा पूर्ण होत नव्हता. वर्ग 2ची पदे मात्र अस्तित्वात होती. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत मी विचार केला की वर्ग 1 पदावरून वर्ग 2 पदावर पदावनती करून देगलूर येथे जावे. किमान आपल्या माणसात तरी राहता येईल असा विचार करून मी तसा विनंती अर्ज शासनाकडे केला. माझी पदावनती करा पण देगलूरलाच पोस्टिंग द्या अशी अट मात्र घातली. शासनाने ती मंजूर केली. माझी विनंती मान्य केल्याचा आदेश संचालनालयाने काढला. त्यानुसार मी देगलूर येथे रुजू होण्यासाठी गेलो. इथे ज्यांच्या जागेवर माझी पदस्थापना दिली होती ते माझे मित्रच होते. या गोष्टीची कल्पना असल्याने मी संबंधित संचालकांना आधीच विनंती केली होती की माझी पदस्थापना फक्त रिक्त पदावरच करावी. योगायोगाने किंवा मुद्दाम असेल पण माझी पदस्थापना त्यांनी माझ्या मित्राच्या जागीच केली. मी देगलूरला रुजू होण्यासाठी गेल्यावर माझा मित्र तिथे हजर नव्हता. तिथल्या स्टाफला मी माझी पदस्थापना येथे झाल्याचे सांगून वैद्यकीय अधिकाऱ्याशी बोलायचे असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे ही खबर त्या स्टाफने माझ्या मित्र असलेल्या डॉक्टरांना दिली. त्यावर त्यांचा मोठा गैरसमज झाला. त्यांना वाटले की मी मुद्दाम हा उद्योग केलाय. त्यांची प्रॅक्टिस चांगली चालली होती. झालेल्या गैरसमजामुळे ते तडक मुंबईला गेले. संचालकांकडून त्यांनी हा आदेश बदलून घेतला आणि ते त्यांच्या जागी कायम राहिले. देगलूरपासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी येथे माझी बदली करण्यात आली. जर मला देगलूरला बदली मिळाली तरच माझी पदावनती करा अशी अट मी घातली होती. हे लक्षात न घेता संचालकांनी शासन आदेश डावलून मला उमरी येथे पदस्थापना दिली. त्यामुळे असे न करण्याचा विनंती अर्ज घेऊन मी संचालकांकडे गेलो, पण त्यांनी माझा अर्ज फेटाळून लावला. मी दुसरा अर्ज आरोग्य खात्याच्या सचिवांकडे दिला.
त्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली नाही. मला नाईलाजाने उच्च न्यायालयात अर्ज करावा लागला. उच्च न्यायालयात संचालकांच्या वतीने लिहून देण्यात आले की मागितल्याप्रमाणे मला परत वर्ग 1 देण्यात येईल. न्यायालयाने ते मान्य केल्याने संचालकांनी माझा आदेश वर्ग 1 अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, लोहा, जिल्हा नांदेड येथे मला पदस्थापना दिली. या सगळ्यात 1 वर्षाचा कालावधी गेला होता. त्या काळात मी जशी करता येईल तशी गोरगरिबांची सेवा करत होतो. मी साधारण जून 1984 मध्ये लोहा येथे रुजू झालो. मधला काळ नियमित करून मिळाला. तिथे ग्रामीण रुग्णालय नावालाच होते. सर्व कार्य प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे चालू होते. इमारत जुन्या पद्धतीची होती. तिथे फक्त 2 वॉर्ड बांधण्यात आले होते. मी गेल्यानंतर तिथे बराच बदल करून घेतला. कर्मचाऱ्यांची बैठक घेतल्यावर कळले की परिचारिका जुन्याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील असून त्यांना पदोन्नती देऊन ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांचे शिक्षण जेमतेम झालेले होते. त्यांना इंग्रजीचे ज्ञान नव्हते. असे असूनही मी त्यांना काढून टाकू शकत नव्हतो. त्यांना मी A to Z पर्यंतचे शिक्षण दिले. किमान औषधांवरील पहिले अक्षर वाचून औषधांची तोंड ओळख व्हावी हा त्यामागचा माझा उद्देश होता. बांधकाम विभागाकडून मी आवश्यक ते बदल करून घेतले आणि OPD मध्ये डिस्पेन्सरी व प्रयोगशाळा तयार करून घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांची कामे वाटून दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णालयाचे स्वरूप द्यावे यासाठी जे काही करता येईल ते केले. लोहा ग्रामीण रुग्णालयात मी 1.5 वर्ष काम केले. त्यावेळी राज्यात 10 RMOची वर्ग 1 ची पदे निर्माण झाली. त्यानुसार मी विनंती अर्ज केला. मला धाराशिव जिल्हा रुग्णालयात वर्ग 1 MO म्हणून पाठविण्यात आले. ते 1986 साल होते. मी धाराशिवला रुजू झालो. हे जिल्हा रुग्णालय असल्यामुळे इथे काम करण्याची मोठी संधी होती. सकाळी 7-8 वाजता राऊंड सुरू व्हायचा. हॉस्पिटलचा राऊंड सुरू झाल्यानंतर मी OPDत राऊंड घेऊन सगळं व्यवस्थित आहे ना हे पाहायचो. त्यानंतरच चेंबरमध्ये येऊन बसायचो. वैद्यकीय अधिकारी OPDनुसार राऊंड घेऊन वेळेवर उपस्थित आहेत की नाही हे मी कटाक्षाने बघायचो. माझी शिस्त व वेळेचे पालन पाहून अधिकारी व कर्मचारी वर्ग मला वचकून असत. तिथे गायकवाड नावाचे जिल्हा शल्यचिकित्सक होते. ते मला प्रथम MBBSला शिकवायला होते. त्यांचे तेथे विशेष असे सहकार्य लाभले नाही. जोपर्यंत मी जिल्हा रुग्णालयात होतो तोपर्यंत मी अनेक सुधारणा केल्या. रुग्णालयाचे औषधालय व इतर काही विभाग यात जातीने सुधारणा केल्या. मुख्य म्हणजे रुग्णाला जे जेवण देण्यात येईल तो विभाग माझ्याकडेच होता. मी गव्हाची तपासणी केली. तो निकृष्ट दर्जाचा होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तो पुरवठा करण्याचे काम जिल्हा पुरवठा अधिकारी बघत असत. मी त्यांना पत्र लिहून चांगले गहू प्रयोगशाळेत तपासून घेऊन त्याची गुणवत्ता पाहून पाठविण्यास सांगितले. जेवण हे सुद्धा इतर औषधांप्रमाणे रुग्णाला बरे करण्यात मोठा वाटा उचलते हे मी त्यांना पटवून दिले. या सगळ्या उठाठेवीनंतर चांगल्या गव्हाचा पुरवठा सुरू झाला होता. धाराशिवला गंभीर रुग्ण आल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयातून ताबडतोब सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले जाई. ते मला काही पटत नव्हते. एवढे मोठे जिल्हा रुग्णालय असून इथे तज्ज्ञ डॉक्टर असताना रुग्णाला त्याचा फायदा झाला पाहिजे असे मला वाटे. त्यामुळे सगळ्या प्रकारे प्रयत्न करून मी इथेच अशा रुग्णांवर उपचार सुरू केले आणि अनेक रुग्णांना वाचवले. याबाबतचे एक उदाहरण आवर्जून नमूद करावेसे वाटते. डॉक्टर तांबोळी नावाचे एक वैद्यकीय अधिकारी होते. एके दिवशी सकाळी सकाळी ते माझ्याकडे पळत आले. त्यांनी मला लगोलग OPDत चलण्यास सांगितले. मी त्यांच्याबरोबर अक्षरशः पळतच तडक OPDत गेलो. तिथे एक अत्यावश्यक रुग्ण होता. मी ताबडतोब त्याला इंजेक्शन देऊन ऑक्सिजन लावला. ऑक्सिजनचा सिलेंडर संपल्यावर मी इमर्जन्सी वॉर्डात जाऊन एका कक्षसेवकाला घेतले आणि ताबडतोब परत ऑक्सिजन सुरू केले. परिणामी तो रुग्ण हळूहळू बरा झाला. त्यानंतर आम्ही त्याला ICU मध्ये ठेवले. काही दिवसांनी तो रुग्ण बरा होऊन घरी गेला. डॉक्टर तांबोळींनी नंतर मला एक आश्चर्याचा धक्का दिला. ते मला म्हणाले, सर, मी तुमच्याकडे हा रुग्ण आता मरण पावेल, त्याला मरणाचे कारण काय द्यावे, PM करावे का तसेच नातेवाईकांकडे द्यावे हे विचारण्यासाठी आलो होतो. तुमच्या प्रयत्नांमुळे तो रुग्ण बरा होऊन घरी गेला.
तो रुग्ण केवळ 25 वर्षांचा होता. त्याच्यासमोर संपूर्ण आयुष्य होते. आपण जर सकारात्मक विचार करून योग्य ते उपचार केले तर काय परिणाम घडू शकतात हे आम्ही अनुभवत होतो. ही बातमी आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत गेली. अशा अनेक रुग्णांना आम्ही तिथे वाचवले. त्याचा परिणाम असा झाला की सरकारी रुग्णालयाविषयी नकारात्मकता कमी झाली. माझ्या ओळखीचे व जवळचे अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक यांनी त्यांच्या वारसदारांवर उपचार घ्यायला सुरुवात केली. ते सगळे माझ्यावर विश्वास ठेवून येथे उपचार घेण्यासाठी येऊ लागले. हे सगळे सुरळीत सुरू असताना वर्षभराने पुण्यातील ससून या नामवंत रुग्णालयात माझी उपअधीक्षक म्हणून पदस्थापना झाली. आता धाराशिव येथील हे रुग्णालय मला सोडावे लागणार होते. इथले कर्मचारी, अधिकारी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित अधिकारी यांचा आग्रह होता की मी इथून जाऊ नये. माझी बदली रद्द करून आणतो म्हणून ते आग्रह करू लागले. या सगळ्या प्रेमाबद्दल मी त्यांचे आभार मानले आणि मला चांगल्या पदावर पदोन्नती मिळत असल्याने ते सोडू शकत नसल्याचे त्यांना समजावून सांगितले. 1987 साली धाराशिव सोडून मी ससून रुग्णालयात रुजू झालो. आता माझे क्षितिज आणखी विस्तारणार होते.